नमस्कार. माझ्या आधीच्या व्हिडिओमधून तुमची भेट जाई, जुई आणि मोगरा यांच्याशी झालीच असेल. विसरलात का किंवा नवीन आहात का? अहो, जाई, जुई आणि मोगरा म्हणजेच माझ्या शेजाऱ्यांची मुलं. तेव्हा ते लहान होते, पण आता ते तिघही बऱ्यापैकी मोठे झालेत. तर आजच्या व्हिडिओमधून आपण त्यांची पुन्हा भेट घेऊया. चला. नेहमीच्याच दिवसांसारखाच एक दिवस माझ्या शेजारीसाठी. छान ट्रेनिंग करतेय, स्वतःला स्वच्छ करतेय आणि गोंडस मुलं जुई आणि मोगरा छान झोपलेत. आता तुम्ही विचार करत असाल की या दोघांची मोठी बहीण जाई ही कुठे आहे? अहो, जाई इथे खाली आहे. जिज्ञासू जाईची घराबाहेर ही पहिली झेप. आई बाबांचं मात्र जाईवर लक्ष आहे आणि छोटं शेंडेफळ मोगरा सवयीप्रमाणे आईच्या पाठी लागलंय. आपल्या घराबाहेरचं विश्व कसं आहे हे पाहण्यासाठी सगळ्यांनाच उत्कंठा असते आणि जाईला सुद्धा होती. मधूनच मान वर करून आपल्या आईबाबांकडे सुद्धा तिचं लक्ष होतं. एखादं लहान मूल जेव्हा चालायला शिकतं तेव्हा घरातील गोष्टी ते एक्सप्लोर करायला बघतं. तसंच जाईचं सुद्धा होतं. लहान लहान दुडूदुडू पावलांनी अगदी इकडे तिकडे जाऊन कुठे काय आहे ह्याच्यावर तिचं लक्ष होतं. आपल्या छोट्या बाळाने जरी झेप घेतली तरी आईबाबांचं मात्र तिच्यावर पूर्ण लक्ष आहे. आपण कितीही मोठे झालो तरीही आपण आईबाबांसाठी मुलंच राहतो आणि त्यांचं हे निर्मळ प्रेम आहे ना, ते आपल्यासाठी कधीच कमी होत नाही. या स्टेजला जाईने किती जरी मागितलं तरी आई मात्र तिला भरवत नाही. जसं आपल्यात मूल जरासं मोठं झालं की आई बाबा त्यांना भरवणं बंद करतात व त्यांना स्वतःच्या हाताने खाण्यास प्रोत्साहन देतात ना, तसंच आता जाईला स्वतःचा कारभार स्वतःच बघायचा आहे. स्वतःच्या पायावर उभं राहण्याचे धडे आता जाई हळूहळू गिरवू लागेल. जेव्हा जाई खाली आली तेव्हा खरंच मला खूप काळजी वाटली की आता जाईचं कसं होणार. ती अजूनही लहान आहे, कशी उडू शकणार? तिने एवढी उंच उडी घेतलीये खाली आणि मग पुन्हा ती वर कशी जाणार? आणि काय होतं ना, इथे कधी कधी ही जी पिल्लं असतात त्यांना गाड्यांचा इथे अंदाजा येत नाही. त्यामुळे कधी कधी ते गाडी खाली सुद्धा येतात आणि मला त्याची सुद्धा काळजी वाटत होती की असं काही जाईसोबत वगैरे होऊ नये. आणि तिच्या आईचं मात्र एक होतं की तिच्या आईचं मात्र कायम लक्ष होतं की जाई कुठे जाते, काय जाते. ती लांबून दुरून बघत होती. काही क्षणानंतर बघताच क्षणी जाईने आपले पंख पसरले आणि तिने भरारी घेतली आणि ती उडू लागली. मला ते बघून, ते दृश्य पाहून इतकं हायसं वाटलं, इतकी मनशांती मिळाली आणि मला खूप आनंद झाला. ते दृश्य मला कॅमेऱ्यात काही कैद करता आलं नाही, पण ते माझ्या डोळ्यांनी मी टिपलं आणि ते दृश्य पाहून, जाईची भरारी पाहून मला खरंच खूप मनशांती मिळाली. ही जाई नाही आहे, पण तुम्हाला सर्वांना दाखवायला की या छोट्याशा गोंडस बाळाच्या पंखात किती बळ आहे व तेच पंख पसरून ते किती स्वैरपणे उडू शकतं. म्हणून मी हा क्षण टिपण्याचा प्रयत्न केला. एकीकडे जाईची भरारी, दुसरीकडे जुई सुद्धा सुसज्ज होत आहे आणि आळस देत आपलं शेंडेफळ मोगरा मात्र अजून लहानच आहे. मला आता जाई घरट्यात कमी आणि बाहेर जास्त दिसते. जाई आणि तिच्या मित्रमैत्रिणींचा घरानजीकच असा कट्टा भरतो. आता ह्यातली जाई नेमकी कोण आहे ते मला अजिबातच कळत नाही. खूप वर्षांनी मला पाहिल्यावर माझ्या आईबाबांचे मित्रमैत्रिणी किंवा लांबचे नातेवाईक, अगं तुला पाहिलं तेव्हा तू एवढीशी होतीस, आता ओळखताच येत नाही, हे का म्हणतात ते मला आत्ता कळलं, कारण माझी गत तशीच झालेली आहे. मला सुद्धा जाई कोण हे ओळखताच येत नाही. आता आईसोबत जाई सुद्धा जेवण मिळवायला जाते. त्यामुळे मुलांचे पहिले गुरु हे माईबापच असतात, यात काहीच वाद नाही. आपल्या आईबाबांचा आदर्श घेऊन जाई सुद्धा त्यांच्या पावलावर पाऊल ठेवण्याचा प्रयत्न करते. आणि त्यात मात्र आपलं हे गोंड शेंडेफळ मोगरा अजून लहानच आहे. कमाल आहे ना. आयुष्याचं प्रत्येक नातं, आयुष्यात मिळालेली प्रत्येक शिकवण आपल्याला निसर्गात पाहायला मिळते. त्यामुळे निसर्गात वेळ घालवल्यावर आपण आपोआपच समृद्ध होतो हे म्हणणं काही चुकीचं नाही. अशा गुरुरूपी निसर्गाच्या चरणी गुरुपौर्णिमेनिमित्त शतशः नमन. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा
आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप खूप धन्यवाद.